अनेक वर्ष शालू झोका दे ग मैना, दे ग मैना. असं अनेक वर्ष अच्छा. बोंबल्यानंतर कुठं आता शालू आले. नमन जी संस्कृती आहे, हे आमच्याकडे कोकणामध्ये नमन मधलं गाणं आहे. हं. आणि मला फक्त त्या 2च लाईनी माहिती होत्या. त्या 2 लाईनीवर मी माझं बरचसं करियर झालं म्हणायला हरकत नाही. इव्हेंट्सला जावं लागतं ना, तर खूप जॅकेट लागतात म्हणून खूप जॅकेट घेतली हं. आणि खूप जॅकेट घेतल्यानंतर एकही इव्हेंट आला नाही. तर म्हटलं काही जणांनी मला असंही विचारलं, की अं, "तू का केलंस हे? कारण सर तर किती मोठे आहेत आणि मग ती पेअर" असं अशा पद्धतीचे काही मला कमेंट्स आल्या. सिनेमा आणि स्किट हे दोन्ही वेगळेच प्रकार पडतात. स्किटचा जो विनोद आहे तो मी इथे वापरू शकत नव्हतो. कारण की स्किटला आपल्याकडे 10 मिनिटं असतात आणि त्यामुळे तिथे लाऊड आणि ब्राईट पंचेसची जास्त गरज असते. बिल्डअपला वेळ कमी असतो बरोबर. आपल्याकडे. सिनेमामध्ये माझ्याकडे 2 तास 25 मिनिटं आहेत. तर मी त्या अनुषंगाने येणारे जे विनोद आहेत ना तेच घेतलेत. बुगडी नाही आणली रुसू नको मैना, बुगडी नाही आणली रुसू नको मैना, शालू झोका दे गो मैना. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. खरं तर मराठीत विविध वैविध्यपूर्ण असे चित्रपट येत असतात, विविध कंटेंट आपण बघत असतो आणि या सगळ्यामध्ये आणखीन एक चित्रपट येऊ घातलाय आणि या चित्रपटाविषयी उत्कंठा प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. कारण एक विषय वेगळा आहे. अर्थात आपल्याला आपल्या वाईट काळामध्ये एक खांदा गरजेचा असतो. मग तो मित्राचा, मैत्रिणीचा, प्रियकराचा किंवा आपल्या एखाद्या जवळच्या मित्र-मैत्रिणींचा. या सगळ्यामध्ये हा चित्रपट नेमका काय सांगतो याविषयी आपण बोलणार आहोत आणि या चित्रपटाच्या टीम सोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. खूप खूप स्वागत आहे Yes. सकाळमध्ये आणि विषय खूपच वेगळा आहे आणि ज्या पद्धतीने मी ट्रेलर आणि गाणी बघतेय ना माझी उत्कंठा प्रचंड वाढली आहे. Thank you. रमेश तुला काय सांगायचं वाटतंय सुरुवातीला या चित्रपटाबद्दल काय काय फीडबॅक्स मिळतात? लोक गाणी बघतायत आणि ट्रेलर बघतायत तर. आता जेवढं काही कंटेंट आपण रिलीज केलंय, मग शालू सॉन्ग असेल, तर शालूची तर पुण्यही खूप मोठी आहे. त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. हं. ते अपेक्षित होतं. त्याच्यानंतर एक टायटल सॉन्ग आले लास्ट ऑफ खांदा आणि एक पिरमाचा तुफान नावाचं आणि ट्रेलर, टीजर. तर जे काही आहे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हणजे उत्सुकता वाढली आहे लोकांची, की काय सिंपल स्टोरी आहे, पण प्रत्येकाची मांडण्याची पद्धत वेगळी असते. हं. तर तेच काहीतरी बघायला मिळालं आणि ह्या टॅगलाईननुसार प्रत्येकाला रिलेट होणारी गोष्ट आहे. त्यामुळे ती जास्त अजून मजेशीर होणार आहे गोष्ट. वा. धनश्री वेगळ्या वेगळ्या रूपात दिसतेस तू आणि ते गाणं आम्ही बघितलं की तू तू शालू बनलीस. हो, ॲक्चुअली मलाही तू जसं म्हणलीस ना आता तसंच आश्चर्यच वाटलं होतं जेव्हा मला या गाण्याकरता विचारलं. कारण असं मी पण कधी केलं नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी ही एक वेगळी संधी होती आणि खरोखर शालू या गाण्याला ऑलरेडी एक म्हणजे सरांनी अनेकदा परफॉर्म केलंय त्यावरती. आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. अनेक वेळा त्यांनी गायलं सुद्धा आहे. हं. त्यामुळे ते गाणं ऑलरेडी एका उंचीवर होतं. पण त्याचा एक अगदी. लाँग फॉर्मॅट रमेशनीच गाणं लिहिलंय ते. ते इतकं सुंदर आणि आता ते प्रत्यक्ष आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतंय आणि त्यातली शालू मला करायला मिळतेय सरांच्या सोबत. तो ऑफकोर्स हे माझं मोठं भाग्य आहे. आणि जेवढं काही लोकांनी बघितलं, काही जणांचा थोडासा असा गैरसमज पण होतो, की हे आयटम सॉन्ग आहे का वगैरे. तर मी सांगू इच्छिते, की हे अजिबातच आयटम सॉन्ग नाहीये. इन फॅक्ट कोकणातली संस्कृती आपण जास्तीत जास्त पद्धतीने तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक सोंगाड्या असतो, त्याच्या मनातली ती शालू वेगवेगळ्या रूपात त्याला कशी दिसते. हं. मग शेवटी ती त्याला मिळते का नाही मिळते, याबद्दलचं ते गाणं आहे आणि ते फिल्मशी अगदी रिलेट होणारं गाणं आहे. म्हणजे हं. या दोघांची जी प्रेमकथा आहे किंवा मैत्री आहे, त्याला पुढे नेणारं असं ते गाणं आहे. त्यामुळे ते त्या पद्धतीने पण त्या गाण्यामुळे स्टोरी सुद्धा त्या पद्धतीने पुढे पुढे जाते. जाते. वा. तुझा कसा राहिलाय अनुभव या चित्रपटामध्ये? खूपच मस्त अनुभव होता माझा. कारण की या सगळ्यांसोबत एवढे दिग्गज कलाकार मूव्हीमध्ये आहेत, तर त्या सगळ्यांसोबत काम करताना मला खूपच छान वाटलं. म्हणजे श्रमेश असेल, प्रभाकर सर असतील, धनश्री असेल. पूर्णपणे कोकणात मूव्ही शूट झालाय. तर आउटडोअर शूट करताना पूर्ण कोकण फिरलो आहे आम्ही आणि ते खूपच कमाल होतं. इव्हन ऊन अंगावर घेतलं. दिवसभर उन्हामध्येच सगळं शूट झालंय आणि सगळ्यांची एनर्जी कमाल होती. सगळी चांगली माणसं सेटवर होती. सो चांगली माणसं एकत्र येऊन काहीतरी काम करतायत, तर मग ते त्याचं आउटपुट चांगलंच येणार असं मला वाटतं. वा. खूपच कमाल होतं सगळं. प्रभाकरजी म्हणजे शालू अखेर ते गाण्या स्वरूपात आलेलं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खरंच स्पेशल फिलिंग राहिली असेल हे नाही सगळं म्हणजे करताना. नक्कीच म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे. अनेक वर्ष शालू झोका दे ग मैना, दे ग मैना. असं अनेक वर्ष अच्छा. बोंबल्यानंतर कुठं आता शालू आले आणि ह्या लोकांच्या मदतीने आले. श्रमेशच्या फार मोठी मदत आहे. विनीतची फार मदत आहे हो. आणि हे गाणं संगीत ह्याचं किशोर मोहिते
आमच्याकडे हास्य जत्रेमध्ये जे म्युझिशियन आहे ते त्यांनी केलंय. आणि 4 चांद लागलेत आनंद शिंदेमुळे, हो. की त्यांनी हे गाणं गेलं ते आणखी उंचीवर गेलेलं. आणि फार बरेच वर्षाची अशी इच्छा होती की हे गाणं चांगल्या म्हणजे पडद्यावर यावं. हम्म. आणि त्याच्यासाठी मी खूप वाट पाहिली. पण ते झालं, चांगलं झालं, की पडद्यावर गाणं येणं हे अजरामर आहे, कायमस्वरूपी ते गाणं राहणार आहे. आणि मुळात इतकं गाणं प्रसिद्ध झालंय, ऑलरेडी होतच ते, पण ते पूर्ण गाणं लोकांना बघायला मिळते, ती संस्कृती बघायला मिळाली. नमन जी संस्कृती आहे, हे आमच्याकडे कोकणामध्ये नमन मधलं गाणं आहे. हम्म. आणि मला फक्त त्याच्या 2च लाईनी माहिती होत्या. त्या 2 लाईनीवर मी माझं बरंचसं करिअर झालं म्हणायला हरकत नाही. तर हां, तर आता फार आवडतं शालू फेम प्रभाकर मोरे असं लोकं हो, बोलतात. हो. आणि ॲक्चुअली हे गाणं अख्खं लोकांना बघायला मिळालं. खूप लोकांनी रिस्पॉन्स चांगला दिला. कोकणात तर लोकांनी इतका त्याच्यावर रीळ बनवल्या. आणि मला अतिशय खूप अभिनंदन, मी जेव्हा कधी गावी जातो तर लोकं मला भेटायला येतात अभिनंदन करायला, की आपल्या नमन मधलं गाणं तुम्ही आज अख्खं प्रेझेंट करून तुम्ही आज पडद्यावर आणलं. किती छान. त्याच्याबद्दल त्यांना फार अभिमान होतो. आणि फार फार खूपच आनंद वाटतो मला या गाण्याबद्दल आता. हा. आणि 21 तारखेला आमचा सिनेमा येतोय, लास्ट ऑफ खांदा. धनश्रीने सांगितलं की ह्या गाण्याची महती काय आहे त्या सिनेमामध्ये. तर असं काही नाहीये, हे गाणं सिनेमाच्याच दृष्टीने केलेलं आहे. त्याच्यात सिनेमा दडलेला आहे आणि तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. श्रमेश आणि जुईली त्याच्यामध्ये काम करते. आम्ही दोघांनी डान्स केलाय. आणि विनीतने फार सुंदर सिनेमा डिरेक्ट केलाय. लेखन तर श्रमेश बेटकरला तुम्ही लेखक म्हणून चांगलं ओळखताच. इतक्या वर्षाची मेहनत. तर मला असं वाटतं परत हा एक सिनेमा सुपर डुपर हिट होऊ दे, म्हणजे अनेक चित्रपट त्याच्या लेखणीत येतील आणि आम्हालाही काम हम्म. करायला मिळेल आणि लोकांनाही बघायला मिळतील, नाही किती का? छान. मला वाटतं ते हास्य जत्रेची एक बॉन्डिंग आणि त्याच्यानंतर हा चित्रपट करणं खूप महत्वाचं झालं असेल तुम्हाला. हो, कारण महत्वाचं म्हणजे कसं होतं, की आम्ही म्हणजे श्रमेश जेव्हा हास्य जत्रेमध्ये आला, आम्ही तर रेग्युलर सगळे एकमेकाची स्किट करत असतो. पण कुठेतरी कोकणातला असल्यामुळे मला माहिती होतं हा काय करू शकतो. त्याला सगळं तिथलं कल्चर माहिती असल्यामुळे मला एक्झॅक्ट माहिती होतं, की श्रमेशला ही गोष्ट आपण सांगितलं तर श्रमेश परफेक्ट उतरवू शकतो. आणि ते गाण्यातनं त्याकडे इतकं उतरवलंय. हम्म. अगदी रिलेट होतं गाणं अगदी. म्हणजे फार लोकं मला नंतरच्या शेवटच्या अंतऱ्यामध्ये लोकांच्या डोळ्यात मी पाणी पाहिलंय. अशा आमच्या गावाकडे मी जेव्हा जातो तेव्हा, काय त्या हम्म. ओळी लिहिल्यात त्याने 4, त्या श्रमेशचं सगळं क्रेडिट आहे. किती छान. त्याच्यानंतर मोठेपण आहे. मोठेपणा आहे ते आहे ना. पण याच्यात मी बघते ट्रेलरमध्ये तो एका दिवसाचा असा प्रवास Yes. दाखवलाय. हां. तर तुम्ही तो कशा पद्धतीनं, कारण त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग एलिमेंट्स ऍड करायचे होते एक एक गोष्टी, तर ते कशा पद्धतीनं राहिलं? त्याचं पूर्ण श्रेय श्रमेशला जातं. कारण की माझ्याकडे फक्त कॉन्सेप्ट होती की आपण असं असं करू शकतो. मग ती पूर्ण फुलवण्याचं काम सगळं श्रमेशने केलेलं आहे. आणि मग आम्ही तेच जसं की रिसोर्सेस आमचे जे काय होते, सगळ्यात मोठं रिसोर्स होतं की आमचे जे मित्र परिवार जे आहेत, खास करून प्रभाकर सर असतील, हम्म. निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत सर, हे कास्टिंग सर्वात पहिलं झालं. स्टोरी तर चालूच होती, काम त्याच्यावरचं, पण ते डोक्यात होतं की आपण कोणाकोणाला घेऊ शकतो, आपले हक्काचे आर्टिस्ट कोण आहेत, एवढे मोठे हम्म. कलावंत आपल्याला लाभलेत, आपल्या सानिध्यात आहेत. मग त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि मग श्रमेशचं कसं आहे की श्रमेशची रायटिंग अख्ख्या महाराष्ट्राला माहितीच आहे, की तो एकदा लिहायला लागला की तो असं नाही की पॉईंट A to B, मला इथून स्टोरी इथं न्यायची. तो मध्ये बऱ्याचशा गोष्टींना टच करत जातो, लोकांपर्यंत बरेचसे मुद्दे पोहोचवतो. तर ती मजा आता 21 नोव्हेंबरला लोकांना बघायला हो. मिळणारच आहे. वा. असं ते आहे. तर तेच. पण विशेष करून प्रभाकरजी आणि धनश्रीचं ते गाणं पिक्चराइज करणं, कारण मी जसं म्हटलं की धनश्रीला आम्ही अशा रूपात बघितलं नाही, किंवा ही एक वेगळी केमिस्ट्री जुळून आणणं त्या गाण्याची एक वेगळी लोकप्रियता आहे. तर ते त्या गाण्याबद्दल मला ते गाणं म्हणजे असं आहे ना की एक तर पहिली गोष्ट म्हणजे शालू, जेव्हा आम्ही आमचं पहिल्यापासून ठरवलं की शालू गाणं आम्हाला काही करून पाहिजे हा. फिल्म मध्ये. धनश्रीची कास्टिंग आम्ही इतका वेळ थांबलो, आम्हाला असं परफेक्ट काय मिळतच नव्हतं की कोणाला कास्ट करायचं, कोणाला कास्ट करायचं. आणि खरं सांगायचं, नो ऑफेन्स धनश्री, पण मला धनश्री काडगावकर माहितीच नव्हती. खरं सांगतोय, म्हणजे ते माझं दुर्भाग्य आहे. पण हा, म्हणजे आम्ही पहिल्या भेटीपर्यंत मला माहिती नव्हतं. पण जेव्हा मी त्याला पाहिलं, म्हटलं हा परफेक्ट कास्टिंग. कारण हे जे डोक्यात आलं, आमच्या प्रोड्युसर जे आहेत प्रदीप जाधव, त्यांच्या डोक्यात आलं की आपण धनश्री काडगावकर त्यांना विचारू शकतो. मग त्यांना विचारलं आणि त्यांनी पटकन होकार दिला. त्यांना आवडलं, ते संकल्पनाच आवडली की मी प्रभाकर म्हणून जी शालू, जी अख्ख्या ऑलरेडी एक कल्पना म्हणून पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे, ती आता चित्ररूपात सर्वांसमोर येणार आहे, तर ती मी असेल. तर त्यासाठी धनश्रीने लगेच होकार दिला. आणि जेव्हा दोघांना एकत्र पाहिलं जोडीने, समुद्र किनाऱ्याचा तो कॉस्ट्युम असेल किंवा शिमग्यातला तो कॉस्ट्युम असेल, मग ते जबरदस्त. म्हणजे ते केमिस्ट्री, असं वाटलं की हे वर्षानुवर्ष असेच आहेत. आणि ती जी लव्ह स्टोरी आहे त्या गाण्यातली, मुळात ती रिलेट करते आपल्या फिल्मला,
ती लव्ह स्टोरी 5 मिनिटात त्यांनी इतकी सुंदर एक्सप्रेस केली दोघांनी सुद्धा. कारण की त्याच्यामध्ये जो कॅरेक्टर जो आहे की एक शालू जी आहे ती अनभिज्ञ आहे हम्म, प्रभाकर सरांच्या प्रेमापासून, की नक्की त्यांचं प्रेम किती आहे का आहे. हम्म, आणि प्रभाकर सरांमध्ये जे इनोसन्स आहे, एक कोकणातला मातीतला माणूस ज्याचं शालूवरती प्रेम आहे, हम्म. शालूवरचं प्रेम ते 5 मिनिटात इतकं सुंदर त्यांनी एक्सप्रेस केलेलं ना, म्हणजे आय एम व्हेरी सॅटिस्फाईड की माझ्या आयुष्यात मी खूप भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यातल्या पहिल्या सिनेमात मला शालू सारखं गाणं मिळालंय. Nice. थँक्स टू प्रभाकर सर आणि धनश्री मॅम. धनश्रीकडे वळेन कारण टेलिव्हिजनचा एक काळ जो आहे तो धनश्रीने गाजवलेला आहे, ज्या पद्धतीचं जे कॅरेक्टर केलेलं आहे किंवा त्यानंतरही किंवा त्याआधीही तू ज्या पद्धतीने टेलिव्हिजनवर काम करत होती ती लोकप्रियता असेल किंवा तुझं ते काम असेल, या सगळ्यामध्ये चित्रपटात काम करणं काय पद्धतीचा तुझा अनुभव राहतोय? कारण एक कॅरेक्टरायझेशन असतं ते वेगळं किंवा या गाण्यात प्रभाकरजीं सारखे कॅरेक्टर्स असतील हो. किंवा ते केमिस्ट्री जुळून आणणं असेल. नाही उलट सिरियलच्या लोकांना आम्ही तर वाटच बघत असतो की कोण आपल्याला चित्रपटासाठी कधी विचारेल. अगदी. कारण कुठल्याही कलाकाराला मला असं वाटतं अल्टिमेटली ना त्या एका मोठ्या पडद्यावर सगळ्यांना बघायचं असतं स्वतःला ग. हम्म. आणि त्यात हे इतकं सुंदर गाणं लिहिलंय, अप्रतिम ते संगीतबद्ध झालंय आणि त्याला ऑलरेडी मी म्हटलं तसं एक ते ऑलरेडी एका उंचीवर होतं. हम्म. तर हे वेगळेपण आपण कसे दिसतोय ह्यामध्ये, आपण कसे परफॉर्म करू शकतो किंवा मुळात या लोकांनी आपला ह्याच्यासाठी विचार केला ह्याच्यातच मी इतकी समाधानी होते. त्यामुळे मला तर खूप मजा आली. इनफॅक्ट ट्रेलर आल्यानंतर किंवा म्हणजे ते गाणं जेव्हा आउट झालं तेव्हा काही जणांनी मला असंही विचारलं, की अं, "तू का केलंस हे? कारण सर तर किती मोठे आहेत आणि मग ती पेअर" असं अशा पद्धतीचे काही मला कमेंट्स आल्या किंवा अच्छा. काही जणांनी विचारलं. पण मला अजिबातच तसं वाटलं नाही. कारण ह्या सगळ्याला ना एक बॅकग्राऊंड आहे. हा. कारण हा एक सोंगाड्या आहे. हम्म. तो एका वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसतो आणि त्याच्या मनात ती एक शालू आहे. जी कदाचित त्याच ह्याच्यामध्ये राहिली आहे. पण तो कदाचित मोठा होत गेलाय आणि त्याला ती शालू मिळतीये, नाही मिळतीये, हा सगळा तो प्रवास आहे. त्यामुळे मला ना कुठेच असं कधीच वाटलं नाही हे गाणं घेत माझ्या म्हणजे मनात विचारही शिवून गेला नाही कधी, की हम्म. अरे यार ह्यांच्या अपोझिट कसं करायचं वगैरे. हा मनात विचारही शिवला नाही माझ्या. इनफॅक्ट मला माझं भाग्य वाटतं, की ह्यांच्यासोबत मला ते करायला मिळालं. हम्म. त्यामुळे येस हे आहेच, की सीरियलची मजा वेगळी आहे आणि ही मजा एक वेगळी आहे मोठ्या पडद्यावरती स्वतःला बघण्याची. वा. पण तू पुन्हा असं हे करते की असं कॅरेक्टर आणखी पुन्हा एकदा यावं टेलिव्हिजनवर. अर्थात तू करतच ते काम, पण त्यामध्ये किती कॅरेक्टर कशा पद्धतीनं समोर आलं लोकांच्या, एक काहीतरी वेगळं करायला मिळालं होतं तुला, असं पुन्हा एकदा तुझी अपेक्षा आहे की काहीतरी असं? ऑफकोर्स, ऑफकोर्स. मला खूप इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नही करतीये. मी स्वतःही काही प्रोजेक्ट बांधण्याचा प्रयत्नही करतीये. हम्म. सो लेट्स सी म्हणजे ते कसं होतंय. कारण मी म्हटलं तसं, की प्रत्येक माध्यमाची मजा वेगळी आहे गं. मध्यंतरी मी नाटक करून बघितलं, तर त्याची एक वेगळी मजा आहे. हम्म. सीरियल तर मी करतेच आणि ते माध्यम माझ्यासाठी घरचं म्हणजे काय माहेर असल्यासारखं आहे, कारण अगदी. मी ते अनेक वर्ष करतीये. पण मी म्हटलं तसं प्रत्येक गोष्ट आपल्याला करून बघावीशी वाटते. जसं की ओ-टी-टी म्हणा, YouTube म्हणा, हा. सिनेमा म्हणा, हे सगळं करावंसं तर वाटतं. त्यामुळे तो प्रयत्न चालूच आहे. आणि आम्हालाही आवडतं तुला विविध भूमिकांमध्ये बघायला हो. धनश्री. पण प्रभाकरजींसोबत ते करणं, कारण त्यांना आम्ही हास्य जत्रेमध्ये बघून म्हणजे लोटपोट होतं. ते पहिलं वाक्य आलं की त्यांचं लाफ्टर येतो. तर ते तुला ते काम आणि करत तसं असताना ते अनुभव. सेम हा? म्हणजे ते 2-2 मिनिटाला काहीतरी मी सतत हसरा चेहराच बघशील तू माझा. मी जेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत असते. कारण 2-2 मिनिटाला ते काहीतरी जोक्स क्रॅक करत असतात. असे आणि सटल असतात गं खूप. हम्म. असे खूप स्वीट असतात म्हणजे की असं त्यांच्या इनोसन्स वरतीच खरं तर खूप हसायला येतं. हा. ते आज पण बघ ना किती क्यूट आलेत बघ ना. त्यांचा लुक बघ किती गोड ते आणि ते गोड. चष्मा, खरंच. गॉगल वगैरे खरंच. फुल खरंच. असं. इव्हेंटसाठी जायचं. प्लीज तुमचा लुक आम्हाला सांगा सर, काय नाही ते काय काय झालं इन्स्पिरेशन होतं? इव्हेंटला जावं लागतं ना, तर खूप जॅकेट लागतात म्हणून खूप जॅकेट घेतली हम्म. आणि खूप जॅकेट घेतल्यानंतर एकही इव्हेंट आला नाही. तर मी म्हटलं आज प्रमोशनला अरे तरी बापरे. घालूया, कारण घेतलंय तर लोकांना दिसू तरी बाकी काय वा. त्यामुळे हे असं आहे म्हणजे रोज आम्ही जे काही 2-3 दिवस सेटवर होतो आम्ही खरं तर. तर त्या 2-3 दिवसात पण आमची छान मैत्री झाली किंवा आता प्रमोशनला आम्ही फिरतोय तर तेव्हाही आम्ही छान गप्पा मारतोय. खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत इनफॅक्ट त्यांच्याकडनं.
ह्या निमित्ताने, या गाण्याच्या निमित्ताने कोकणातली संस्कृती काय आहे त्याबद्दल मला थोडीफार माहिती कळली. अच्छा. नाहीतर मला खरं तर एवढं फार माहित नव्हतं. नमन म्हणा, तिथलं सोंगाड्या वगैरे हे सगळं सरांनीच मला सांगितलेलं आहे. म्हणजे मी कोल्हापूरला राहिल्या असल्या कारणाने मला तिथलं बऱ्यापैकी माहिती आता. पण कोकणाबद्दल तेवढं माहित नव्हतं. ते या गाण्याच्या निमित्ताने कळलं. आणि मला आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे सगळ्यांच्या तोंडी तू बघतेस श्रमेशचं नाव आहे. हो. तो त्याने ना सगळी धुरा स्वतःकडे घेतलेली आहे. सगळा खरोखर भार त्याच्या खांद्यावरती आहे. आणि मला त्याच्या कष्टांचं, त्याच्या इन्व्हॉल्वमेंटचं इतकं कौतुक वाटतंय. त्याचा पहिला सिनेमा आहे. पण तो सगळीकडे आहे. म्हणजे तो म्युझिकमध्ये आहे, तो कधी लॉन्च होणार, कधी प्रीमियर, कधी हे सगळ्यामध्ये आहे तो. इतका इन्व्हॉल्व आहे तो. तर ही गोष्ट मला त्याच्याकडनं शिकावीशी वाटते, की कधी समजा माझंही काही प्रोजेक्ट असेल, तर तितक्याच इन्व्हॉल्वमेंटनी तुम्ही ते केलं पाहिजे शेवटपर्यंत. मग तुम्हाला त्यातनं त्याचे काय रिझल्ट असणार आहेत याची तो Correct. पर्वा करत नाहीये. ऑफकोर्स आपण लेट्स होप की खूपच छान असेल. पण असं नाही यार, मी फक्त ऍक्टर आहे तर मी तेवढंच करीन. हे खूप छान आहे तुझं. आणि कमिंग बॅक टू श्रमेश, सगळे भरभरून कौतुक करतायत. पण ते ती त्यांचं मोठेपण आहे सगळ्यांचं. कारण की ते माणूस म्हणून सगळे मोठे आहेत, जेवढे कलाकार म्हणून मोठे आहेत. त्यामुळे ते त्या पद्धतीने. कारण दादा ऍक्च्युली मी म्हणतो की ते 25 वर्ष काम करतायत. कोकणचं खरा त्यानं राखणदार आहेत ते. मग मी माझ्या सिनेमात एक राखणदारच घेतलाय. त्यामुळे किती माझा पर्सनल कांतारा आहे असं म्हणताना काय ओ, अर्थ. वा. तर त्यामुळे ती सिनेमाची गंमत वाढवली त्यांनी, शोभा वाढवली. वा. त्यांच्यामुळे सिनेमाला शोभा आहे त्या पण दोघांमुळे. तू इतकं छान लिखाण असेल तुझं आता या चित्रपटाच्या बाबतीत बोलतोय आपण, किंवा हास्य जत्रेच्या निमित्तानं तू बरोबर. जे काही स्किट परफॉर्म करतो ते बघून अवाक होतात. म्हणजे त्याला लाफ्टर आहे, पण त्याच्यातलं जे काही दडलेलं असतं ते खूप बघणं ऐकणं महत्वपूर्ण थँक्यू ठरतं. थँक्यू. त्यामुळे इथे चित्रपट करत असताना त्या गोष्टींचा तुला कशा पद्धतीने फायदा झाला? तिथे मोठ्या प्रमाणात लिखाण झालं, परफॉर्मही केलंस तू. आता काय होतं की सिनेमा आणि स्किट हे दोन्ही वेगळेच प्रकार पडतात. स्किटचा जो विनोद आहे तो मी इथे वापरू शकत नव्हतो. कारण की स्किटला आपल्याकडे 10 मिनिटं असतात आणि त्यामुळे तिथे लाऊड आणि ब्राईट पंचेसची जास्त गरज असते. बिल्डअपला वेळ कमी असतो बरोबर. आपल्याकडे. सिनेमामध्ये माझ्याकडे 2 तास 25 मिनिटं आहेत. तर मी त्या अनुषंगाने येणारे जे विनोद आहेत ना तेच घेतलेत. कुठेही कारण की हा सिनेमा मी याच्यासाठीच केला की स्किटच्या व्यतिरिक्त आम्हाला काय करता येतं. मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगतोय की हा मूव्ही नाही, ही ऑडिशन आहे आमच्या टीमची. की आम्ही असं सुद्धा काम करू शकतो. कारण की बरंच काही लिहून ठेवलंय पण ते लॅपटॉपमध्ये आहे. आता कसं आहे की मला जर काहीतरी सादर करायचं असेल, कारण मी आत्ता गेलो नाही तर माझ्याकडे कोणतरी पैसे नाही लावणार. मला काहीतरी दाखवायला लागणार की मी काहीतरी केलंय याच्या अगोदर. पण मी ते पाऊल कसं टाकलं पाहिजे? तर ते पाऊल आम्ही अंधारात उभे आहोत आता सगळेजण. विनीतचा पहिला मूव्ही आहे, जुईचा, माझा. सगळेजण ना इथे अशी टीम आहेत की ज्यांचं बरंचसं पहिलं आहे. म्हणजे आम्ही अंधारात आहोत आणि अंधारात आपल्याला फक्त 2 पावलं चालू शकतो एवढंच दिसतं. तर हे आमचं पहिलं पाऊल आहे. आम्हाला तेवढंच दिसतंय. म्हणून ते आम्ही जपून टाकतोय. त्यामुळे आम्ही लव्ह स्टोरी निवडलंय. कारण लव्ह स्टोरी निवडताना आपल्याला फक्त काही चांगली माणसं, चांगल्या भावना आणि चांगले शब्द लागतात, जे फुकट आहेत आपल्याकडे. त्याला मला पैसा नाही लागणार जास्त. म्हणून आम्ही निवडताना हे निवडलंय. आम्ही करायला थ्रिलर, सस्पेन्स, हॉरर कॉमेडी सगळं काही लिहून ठेवलं ते करू शकतो. पण त्याला लागणारी जी टेक्नॉलॉजी वगैरे त्याला येणारा खर्च आमच्याकडे अवेलेबल नव्हता. म्हणजे त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की लोकांच्या मनात शंका येते की अरे हा रोजचा जॉनर का निवडला. मी एवढी ग्वाही देऊ शकतो याच्यातनं की जॉनर जरी रोजचा असला ना तरी मांडण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. माझी शब्द मांडण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर आणि प्रेम कुठे गेलं तरी ती भावना सेम असली तरी ती व्यक्त करण्याची स्टाईल वेगळी असते प्रत्येकाची. तू वेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करतेस, मी माझी स्टाईल वेगळी आहे, धनश्रीची स्टाईल वेगळी आहे. तर या सिनेमामध्ये तुम्हाला तेच बघायला मिळेल. आणि जसं तू म्हणालीस की स्किट आणि ह्याच्यामध्ये ऐकायला आवडतं, कधी कधी काहीतरी दडलेलं असतं. तर मला ह्या सिनेमाची गंमत तीच वाटते की ज्यांना ऐकायला आवडतं ना त्यांना हा सिनेमा नक्की आवडेल. कारण की माझ्याकडे देण्यासारखं लिखाणच होतं जे मी व्यक्त करू शकतो या सिनेमाच्या निमित्ताने किंवा काय. तर ते मी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केला. आणि जसं एक दिवसाची स्टोरी आम्ही आमचे रिसोर्सेस बघून एक दिवसाची स्टोरी केली. ही गंमत आहे. कारण की म्हणून कुठेही तडजोड नाही येस मला असं येस म्हणजे म्हणजे एक दिवसाची स्टोरी बजेटमुळे कमी जरी असली तरी तुम्ही कन्व्हिन्स व्हाल की ती एकच दिवसाची का असली पाहिजे. याचा क्रेडिट आमचे जे प्रदीप जाधव सर आहेत त्यांचं पहिल्यापासून काय होतं की आपण जे काय करू त्याच्यात क्वालिटी कुठे कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे. म्हणजे याचं साऊंड मिक्सिंग आलोक डे सरांनी केलंय, जे हिंदीमधले प्रथित यश, म्हणजे ज्यांना टेक्निकल माहिती आहे ना त्यांना कळेल. सदानंद शेट्टी सरांनी जे साऊंड इफेक्ट केलेत. आम्हाला म्युझिक श्रेयश आंगणेचं मिळालंय.
आणि खूप मोठी मोठी माणसं याच्याशी जोडली गेलीत. म्हणजे तिथे आम्ही कुठेच कॉम्प्रोमाइज नाही केलं. हम्म. आम्ही पोटाला चिमटा काढला पण क्वालिटीला चिमटा नाही काढलाय. त्यामुळे जे काही तुम्हाला बघायला मिळेल ना, मी एवढी ग्वाही देऊ शकतो की प्रयत्न सगळ्यांचे 1000% आहेत. मेहनत सगळ्यांची 1000% आहे. चॉईस प्रत्येकाची असू शकते. आवड आणि निवड काय आवडू शकत नाही, आवडू शकतं. पण इथे मेहनत सगळ्यांनी पुरेपूर उतरवली आणि जसं शालू गाणं आलं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर प्रभादादांना इतक्या वर्षांनी त्यांनी ते नेहमी म्हणतात वनवास संपला शालूचा. हो. शालू त्यांच्याकडे आली. तर माझ्या सिनेमाची गंमत हीच आहे की माझी जी शालू आहे ती मला मिळते की नाही हा मुद्दा आहे. आणि हम्म. त्याच्यासाठी घडलेला एक दिवसभराचा सगळा प्रवास आहे. आणि तो जनरली आपण प्रवास म्हणतो ना, तर प्रवास म्हटल्यावर काय होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं आलं. पण हा एकमेव असा प्रवास असेल की जो एका ठिकाणी बसून तुम्हाला अनुभवता येईल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला 21 नोव्हेंबरला सिनेमागृहात यायचं लास्ट ऑफ खांदा बघायला. वा. असं मी या क्षणात सांगू शकतो. पण श्रमेश असलं की प्रथमेश बद्दल विचारलं जातं, प्रथमेश असलं की श्रमेश बद्दल विचारलं जातं, येस कारण येस ती आम्ही जोडी बघतो ना, आणि येस येस तुमचं जे काही केमिस्ट्री आहे, बॉन्डिंग आहे, येस किंवा संवादाची देवाणघेवाण आहे, ती मजेशीर वाटते बरं आम्हाला. बरं बरं. तर या चित्रपटाच्या निमित्तानं काही तो विचार होता का, किंवा काही? या चित्रपटात प्रथमेश नाहीये. आम्ही काहीतरी दोघांनी अजून काहीतरी वेगळं करू असं झालंय. पण या चित्रपटात जे आहेत तेही मित्रच आहेत. हा. तेही मित्रच आहेत. आता कसं होतं की जनरली असं होतं की प्रथमेश आणि मी एकत्र स्किट करतो म्हणून आमचं आपसूक नाव येतं एकत्र. हो. प्रथमेश जवळचा मित्र आहेच नो डाऊट. हा पण ह्याच्यात सुद्धा जे मित्र आहेत ना ते मी शून्यात असताना जे सोबत होते मला ते नेहमी बऱ्याच ठिकाणी बोललोय की जे आपल्यासोबत असतात ना तेव्हा त्यांना सोबत घेऊन जाण्यात एक गंमत वाटते. हम्म. कारण की ही ना गर्दी आहे खूप. मी जर एकटाच पुढे गेलो ना तर मी हरवेन. मला हाक मारल्यावर कोणतरी ओ द्यायला हवंय. हम्म. त्यामुळे हे सगळे जे आत्ता आहेत हे माझ्या सोबत आले किंवा प्रभाकर दादांचं मोठेपण आहे. हे माझ्यासारख्या नवख्या लेखकाला ज्याच्या आयुष्यातलं पहिलं गाणं शालू आहे त्यांना तो माझ्याबद्दल विश्वास वाटणं हा त्यांचा मोठेपण आहे. ती माझ्या लेखणीची कमाल वगैरे ते नंतरच्या गोष्टी, ते मला कितपत लिहिता येते मला माहित नाही. पण त्यांचा इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर त्यांना, कारण की मोठे मोठे दिग्गज गीतकार आहेत आपल्याकडे, त्यांच्याकडे आणि शालू गाण्याची लेगसी खूप मोठी आहे. 25 वर्ष त्यांनी ते गाणं फक्त 2 ओळीवर जिवंत ठेवलंय. म्हणजे त्या गाण्याची लेगसी काय असेल किंवा त्यांची ती किमया काय, ही प्रभादादांची किमया आहे. खरंय. मग आपलं एवढं युनिक बाळ एखाद्याच्या हातात देणं नवख्या माणसाच्या, याला धाडस लागतं. आणि तो त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, हे माझं सद्भाग्य आहे. माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं शालू, त्याचे गायक आनंद शिंदे, ज्याचे अभिनेते धनश्री आणि प्रभाकर मोरे. सो मला एवढी लॅविश ट्रीटमेंट कुठे मिळाली असती. वा. म्हणजे पुढचे 40-50 वर्ष जेव्हा गाणं लागत राहील तेव्हा कोणतरी म्हणेल अरे श्रमेशने लिहिलं होतं, कोणतरी किती छान. एखाद दुसरा माणूस म्हणेल. हे माझ्यासाठी सद्भाग्य आहे. ती दादांमुळे, ते वा. आमचे राखणदार दादा त्यांच्यामुळे ते हे झालं. पण थँक्यू. मी आता फक्त हास्य जत्रेची जी काही टीम आहे, प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली वेगवेगळ्या ठिकाणी छान छान कामं करतात, आणि ते बरोबर बहुत बरोबर छान वाटतं. अनेकांच्या मुलाखती आम्ही करतो, तर वेगवेगळ्या चित्रपटांच्या बरोबर निमित्तानं ते जे टॅलेंट त्यांनी तिथे परफॉर्म केलं, त्याच्यानंतर जी लोकप्रियता मिळाली, तुमच्या कामाची ओळख मिळाली, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही चित्रपट करता तेव्हा लोक बघतात, अरे ह्याला हास्य जत्रेत बघितलं, बरोबर आता बरोबर हा चित्रपटात काय करतोय बघणं महत्वाचं. बरोबर अगदी. ते काय काय वाटतं त्याबद्दल तुला? ए बघ, आपण ना प्रत्येकाच्या आयुष्यात ना आपण स्वतःचे हिरो असतो. मी माझ्या आयुष्यात मी माझा हिरो आहे. तर मला असं व्हायचं की स्किट हे 15 मिनिटाचं गणित आहे. पण मला ना 15 मिनिटात नव्हतं थांबायचं. मला असं वाटत होतं की मी 2 तास काहीतरी करू शकतो, 2.25 तास काहीतरी करू शकतो. आणि सिनेमा ना कादंबरीसारखी आहे, स्किट हे पेपरसारखं आहे. मी आज केलं तर संध्या ते शिळं होतं. सिनेमा आहे ना, मी कधीही बघू शकतो, आयुष्यभर राहणार. म्हणजे जर सिनेमाच्या, मला आत्ता आनंद काय होतोय की सिनेमाच्या या अथांग सागरामध्ये जी लायब्ररी आहे तिथे माझ्या नावाचा एक थेंब ऍड होतोय. आता तो किती नंबरला जाणार आहे याच्याशी माझं काय देणं घेणं नाही. पण जेव्हा आयुष्यात कधी नाव निघेल तेव्हा सिनेमा केल्यास काय, तर त्या सिनेमाच्या लायब्ररीत कुठेतरी एल कॅटेगरीमध्ये लास्ट ऑफ खांदा असं दिसेल. आणि तो माझा आनंद आहे. आणि कारण की कसं असतं, शेवटी प्रत्येकाला ना लक्षात राहायचं असतं. रद्दी आपण कधी लक्षात नाही ठेवत, आपण कादंबरी लक्षात ठेवतो. तर या सिनेमाच्या निमित्ताने आम्हाला सगळेजण लक्षात ठेवतील आणि कुठेतरी रिलेट करतील स्वतःला, असं वाटतंय. मेहनतीला त्या रिलेट करतील. आणि मी असं कधीच म्हणत नाही की आम्ही काहीतरी जगावेगळं मांडलंय, आम्ही ह्याच्या अगोदर असं कधी घडलेलंच नाही, अरे बापरे आम्ही काहीतरी युनिक घेऊन आलोय, आम्ही नात्याला एका वेगळ्या अँगलने वगैरे बघायला नाही. काय नाही, कुठला अँगल सेम आहे सगळा. आम्ही फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि काय असतं की कुणाला गुलाब आवडतं, कुणाला मोगरा आवडतं,
कुणाला जाई जुई असं सगळं आवडतात. त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही ती मांडण्याची पद्धत बघायला या. कदाचित तुम्हाला ती रिलेट होईल आणि प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट ही टॅगलाईन आहे. जर मी तुमच्या हृदयात तुम्हाला सिनेमा बघताना असं वाटलं ना की ही माझी स्टोरी आहे, तर मी जिंकलो, आमची टीम जिंकली आणि तोच या सिनेमाचा USP किंवा युनिकनेस आहे वा. असं मी म्हणेन. प्रभाकरजींना विचारेन, कारण रमेशने सांगितलं, कारण तो जीव ओतून या चित्रपटासाठी त्याने ते केलेलं आहे सगळं. पण तुम्ही कलाकार जेव्हा येते हास्य जत्रेबद्दल कायम बोललं जातं, कारण त्या मंचाने एक वेगळी ओळख दिलेली आहे. तुम्हाला त्या मंचाला ते क्रेडिट द्यावं असं वाटतं, कारण आता जेव्हा तुम्ही बाहेर चित्रपट करता किंवा एखादी भूमिका करता, तर तुमचे जे काही तिकडे स्किट केलेले आहेत किंवा तिकडच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल उल्लेख होतोच कायम. हो, होतोच. म्हणजे तो करायलाच हवा. कारण जे आत्ता जे काय आमच्या नावाला वलय आहे, ते सगळं हास्य जत्रेमुळे. म्हणजे सचिन गोस्वामी सर, सचिन मोठे सर, सोनी मराठी. म्हणजे ह्यांनी जर आम्हाला संधी दिली नसती, तर आज इथपर्यंत आम्ही पोहोचलोच नसतो, नाही का? आज हास्य जत्रेच्या माध्यमातून स्किट जरी करत असताना आमच्या कोकणातल्या विविध गोष्टी तिथे मांडण्याचा, म्हणजे त्यांनीच आम्हाला सांगितलं ना, की हे आपण मांडू शकतो. तो आम्हाला अधिकार दिला. म्हणजे शाहरूसारखं गाणं सातत्याने त्यांनी माझ्या एंट्रीला दाखवून वाजवून आज इतकं प्रसिद्ध झालं. म्हणजे त्या हास्य जत्रेच्या ह्या कार्यक्रमामुळेच एवढं गाणं हिट झालं. त्याच्यामुळे त्याला अगोदर 4 चांद लागले आहेत. आता फक्त आम्ही अख्खं गाणं आणलं. तर ही हास्य जत्रा अशी आहे ना, की म्हणजे ट्रेलर झाला आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला एक लोक आता बाहेर सिनेमासाठी विचारायला लागले, नाटकांसाठी विचारायला लागले. नाहीतर कोण विचारतो ना. पण त्यासाठी त्यांनी म्हणजे इतक्या वर्ष, आम्ही आज गेली 7 वर्ष हास्य जत्रा करतोय, तर आमच्यावर त्यांनी विश्वास ठेवला ना. आमचं कधीतरी 19-20 स्किट झालं असेल, चांगलं झालं असेल, वाईट झालं असेल, पण आम्हाला कधी असं डावललं नाही. सातत्याने आम्हाला ते काम देत राहिले, नवीन नवीन आमच्यावर प्रयोग करत राहिले. आणि फार सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोठ्यांचे फार आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे एवढं शक्य झालं. आज जे काही तुम्हाला दिसतं ही प्रसिद्धीची वलय आमच्या पाठीमागे, ते त्यांच्यामुळेच दिसतंय. आणि त्या हास्य जत्रेच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आल्यामुळे आज लोक आम्हाला विचारायला लागले ना, नवीन नवीन कामासाठी. कोणी सिनेमासाठी विचारतोय, कोणी नाटकासाठी विचारतोय. तर ही फार सुंदर गोष्ट आहे. म्हणून खूप खूप सोनी मराठीचे फार धन्यवाद आणि सचिन गोस्वामी आणि सचिन मोठे सर यांचे फार फार धन्यवाद. वा. कारण त्या मंचावरही बघायला आम्हाला तुम्हाला सगळ्यांना आवडतंच, पण जेव्हा तुम्ही असं काही छान चित्रपट घेऊन येतात, तर आमची उत्कंठा आणखीन वाढते, की आणखीन आता काय बघायला मिळणार आहे चित्रपटाच्या निमित्तानं. तर या चित्रपटाच्या बाबतीत ते बघणं महत्वाचं ठरेल. वेली तुझ्याकडनं जाणून घेईल, रमेश सोबत ती केमिस्ट्री डेव्हलप करणं या चित्रपटाच्या निमित्तानं किंवा ते काम करणं कसा होता तो अनुभव? खरं तर नॉर्मली असं होतं की आपण को को ॲक्टरला सेटवर भेटतो आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. पण आम्ही असं नाही केलं. म्हणजे हे आमचे डिरेक्टर किंवा रमेशचं त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. आम्ही महिना, दीड महिना रिहर्सल्स केल्या. आम्ही पूर्णपणे, कारण की 102 पानांची स्क्रिप्ट होती. आम्हाला 110 पानांची 112 पानांची स्क्रिप्ट होती आणि आम्हाला ते कमी दिवसामध्ये बसवायचं होतं. आमचं टाईमलाईन ठरली होती की आम्हाला एवढ्यामध्ये बसवायचं आणि आम्ही कंटिन्यू खूप सारे डायलॉग्स आणि खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे वेगवेगळे लोकेशन, सो हे सगळं होतं. सो आम्हाला चुकीसाठी काहीही मुभा नव्हती. तर आम्ही एकमेकांना भेटलो, आम्ही एकमेकांना जाणून घेतलं. कारण की असं आहे, मूव्हीमध्ये असं आहे की आम्ही एकमेकांचे फ्रेंड्स आहोत लहानपणापासून. सो आमचं असं मत होतं की ते लोकांपर्यंत खोट्या पद्धतीने नाही गेलं पाहिजे. म्हणजे आमची जी केमिस्ट्री आहे ती खरी वाटली पाहिजे लोकांना. सो आम्ही ती बिल्ड करण्याचा प्रयत्न केला आधीच. म्हणजे प्री वर्क करून आम्ही सेटवर गेलो आणि त्याच्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या आणि त्याच्यामुळे काम करताना असं काहीच बर्डन नव्हतं. असं आता हा सीन लागलाय, आम्ही हा सीन केला परफॉर्म, ओके झालं, कट. सो एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे खूप सोपं होतं आणि एनर्जी होती एक. सगळी, मी जसं मगाशी म्हटलं, सगळी चांगली माणसं, तर सगळी एनर्जेटिक माणसं होती. आता इव्हन शालू सॉन्ग शूट करताना सुद्धा आम्ही रात्री 2-2:30 वाजता, 3:30 वाजता शेवटचा टेक होता. सो तेव्हा धनश्री असेल, धनश्रीची एनर्जी किंवा प्रभाकर सरांची एनर्जी टॉप नॉच होती. सो आम्हाला तेव्हाही आम्ही खूप मज्जा करत असं शूट केलंय. रॉमकॉम मूव्ही आहे, कॉमेडी मूव्ही आहे. रमेशने तसं लिहिलंय, त्या प्रकारे लिहिलं गेलंय. नॉर्मली असं होतं की मूव्हीजमध्ये मेल कॅरेक्टर जे असतं ते डॉमिनेटिंग असतं, पण इथे असं नाहीये. फिमेल कॅरेक्टर पण तेवढंच ताकदीचं आहे. त्याने तसंच लिहिलं गेलंय त्याच्याकडून ते. सो मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की करिअरच्या सुरुवातीलाच जर आपल्याला एवढा चांगला प्रोजेक्ट आणि एवढा चांगला रोल, एवढ्या चांगल्या माणसांसोबत करायला मिळतोय,
तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. दुसरी गोष्ट अशी की आजकाल आपल्याला असं बघायला मिळतं की आपल्याला सगळं चकचकीत बघण्याची सवय लागली आहे. म्हणजे इव्हन आता रील्स आपण जे स्क्रोल करतो तर लाईट्सचा भडिमा सगळं परफेक्ट, एडिटिंग, कॅमेरा, लाईट्स हे सगळं परफेक्ट आणि सगळं चकचकीत, अप टू डेट असं बघायची सवय लागली आहे. पण मला असं वाटतं खरी गंमत रॉनेसमध्ये आहे किंवा प्युअर इमोशन्समध्ये आहे. तर त्या प्युअर इमोशन्स तुम्हाला मूव्हीमध्ये बघायला मिळतील. सो तो नक्की रॉनेस कुठेतरी मिसिंग वाटतो सध्याच्या ह्याच्यात सध्या या हां, चित्रपटात. सगळं परफेक्ट करण्याच्या नादात आपण ते विसरून जातो. पण ते जे आहे जे आपल्याला मनाला टच करून जातं, सो ते मूव्हीमध्ये बघायला मिळेल. वा. पण तुम्ही सगळे भरभरून सांगताय ना, तर त्यामुळे काय मजा येईल आम्हाला त्याची कल्पना आता सध्या करू शकत नाही. अर्थात ते चित्रपटगृहात गेल्यानंतर कळेल. पण या चित्रपटाचं नाव आहे लास्ट ऑफ खांदा. तर तुमच्या आयुष्यातला असा कोणता खांदा आहे जो कायम तुमच्या पाठीशी असतो, तुमच्या सोबत असतो? तर मला तेही जाणून घ्यायचं आहे या निमित्तानं. श्रमेश, तुझ्यापासून सुरुवात करू. चला, दिग्दर्शकापासून सुरू करू. तुमच्या आयुष्यातली अशी व्यक्ती ज्याचा खांदा सोबत असतो. तसं परमनंट आपण म्हणायला गेलं तर ऑब्व्हियसली फॅमिली. पण एक आयुष्यातल्या खूप महत्वाच्या वळणावरती ह्या फिल्मची टीम माझा खूप मोठा खांदा ठरलेली. कारण की मी खूप स्ट्रगल करत असताना माझ्या पहिली फिल्म ह्या रूपाने येणं, त्याच्यामध्ये सगळेच प्रभाकर सर असतील, आमचे प्रोड्युसर प्रदीप जाधव असतील, श्रमेश, ज्यांनी हे सगळे त्याच्या प्रयत्नांमुळे ही फिल्म सुरू झालेली आहे आणि आता पूर्ण व्यवस्थित सगळं झालेलं आहे. तर हेच माझे खांदा आहेत सगळेच. तर बागरजी, तुमच्या बद्दल खांदा तर असं आपलं एक कुटुंबच असतं की बायको. पण ॲक्च्युअली अनेक वर्ष शालू हे गाणं मला करायचं होतं आणि मग त्याच्यासाठी जी उभी राहिलेली माणसं आहेत, म्हणजे श्रमेश भेटकर आहे, किशोर मोहिते आहे, आनंद शिंदे, प्रदीप जाधव, मिनिक, म्हणजे हे खरं खांदा आहेत. कारण हे फार मोठं स्वप्न होतं आणि हे पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप अतोनात परिश्रम घेतले. त्याला आर्थिक सगळ्या गोष्टी येतात. तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो, पण माझ्याकडून काही झालं नाही. पण ह्या लोकांना होऊ शकलं म्हणून हे आत्ता हे माझे खांदा आहेत. माझ्यासाठी पण माझी फॅमिली आहे. कारण की ती सगळेच लोकं प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात. आणि आत्ता असं म्हणालो तर मायबाप रसिक प्रेक्षक आहेत. कारण की तेच त्यांच्या खांद्यावर सगळा चित्रपट आमचा उचलून धरणार आहेत. सो येस. मला असं वाटतं की हे क्षेत्र मी त्याला, कारण पहिल्यापासून या क्षेत्राचाच आधार मी घेत आलेली आहे. या क्षेत्रामुळे नाव, प्रसिद्धी जे काही थोडीफार मिळालेली ते या क्षेत्रामुळे आहे. आणि पुढे सुद्धा मला इथेच काम करायचंय, मला इथेच राहायचंय. त्यामुळे हा खांदा मला कायम हवा आहे. त्यामुळे हे क्षेत्र. या सिनेमाच्या निमित्तानं बोलायचं झालं तर प्रदीप जाधव सगळ्यात मोठा खांदा. सचिन कदम जे आमचे प्रोड्युसर, प्रदीप जाधव आणि सचिन कदम हे 2 महत्त्वाचे खांदे आहेत ज्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलोय. दुसरे म्हणजे जुई म्हणेल तसे प्रेक्षक, ज्यांच्यामुळे आपल्याला एक आधार मिळतो काहीतरी करण्याचा. हास्यचित्र एक खांदा आहे जिने आम्हाला ओळख दिली. आणि चौथा खांदा म्हणजे माझी वाईफ आणि माझी फॅमिली, जे कधी चुकल्यावर, काय झाल्यावर खांदा देतात आणि योग्य वळणावर आणतात, योग्य मार्गावर आणतात. तर अशी 3-4 लोकांची खांदे आहेत आणि शेवटी 4च लागतात. असं आहे. बापरे. पण या सगळ्यात तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्या सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटताय. शालू बद्दलचा उल्लेख जेव्हा हे गाणं येतं, अर्थात आनंद शिंदेंनी ते गायलेलं आहे. पण जेव्हा प्रभाकरजी ते गातात तेव्हा ती वेगळी मजा असते. बरं. सो या निमित्तानं मला प्लीज तुमच्या तोंडून ते गाणं ऐकायचं, कारण ते तुमच्या तोंडून ऐकल्याशिवाय त्याची मजा. अग शालू झोका दे गो मैना, अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, बुगडी नाही आणली रुसू नको मैना, बुगडी नाही आणली रुसू नको मैना, शालू झोका दे गो मैना. आणि हे शालू गाणं आता वेगळ्या रूपात, गाण्याच्या रूपात तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार, ते बघणं महत्वाचं ठरेल. खूप खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला या चित्रपटासाठी. धन्यवाद. थँक्यू.